शुभ्रा यार काय कटकट आहे, माझं डोकं खाऊ नकोस. तुला करायचं तर कर, काम नाही तर ठेव तशीच. ओ तुम्ही बबड्या बनलाय मग मी अभिजित राजे. हा सोहम, अरे तू शुभ्राला घरकामात मदत केलीस तर ती ऑफिसला वेळेत जाऊ शकेल ना. अरे मग तुम्हीच करा ना, तशी बायकी कामं करण्याची तुम्हाला आहे ना तुम्हाला. पुढचं मी बोलू? अरे मी घेतो ना, मला पाठ आहे. एक 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 सेकंड. तुम्ही सगळेच बबड्या बनताय, मी काय करायचंय? बरे यावरून कळतंय का तुम्हाला बबड्या किती लोकप्रिय आहे? त्याला लोकप्रिय नाही, त्याला कुप्रसिद्ध म्हणतात. खऱ्या आयुष्यात कोणालाच बबड्या व्हायचं नाहीये. कारण एक्झॅक्टली, कुणालाही बबड्यासारखा नवरा नकोय ना मुलगा हवाय. अरे तू सोशल मीडियावर बघितलंयस का, बबड्याच्या नावाने किती शिव्या लिहिलेल्या असतात. कुणाला बबड्याला सरळ करायचंय, कुणाला या दोन ठेवून द्यायच्यात. ते बिचाऱ्या आसावरीला बबड्यामुळे सुनवत असतात आणि आता शुभ्रालाही अक्कल शिकवायला लागलेत. सोम्या 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 कोंबडीच्या हो आजोबा. आई साबण, आई माझा निळा शर्ट, आई चहा. आला तो आला माझा बबड्या. आई आग लागली. आई ग. माय माय इकडे बघतोय माय. यार कशी केली गंमत. सोम्या सोम्या कोंबडीच्या. हॅलो हाय. काय यायला उशीर झालास तुला? हो, आज जरा पोथी वाचत बसले होते आणि येता येता देवळात जाऊन आले मी. मग प्रसाद कुठे आहे? सॉरी, तुम्ही येता येताच खाल्ला. म्हणजे काल उपास होता ना माझा, सकाळी उपास न सोडताच निघाले आणि येता येता सोशल मीडियावरच्या कमेंट्सनी एवढं टेन्शन आलं ना काय सांगू. त्या भरात सगळा प्रसाद एकटीनेच खाल्ला आणि देवाला प्रार्थना केली की हे सगळं एकदाच संपू दे बाबा. हे सगळं म्हणजे काय? अगं म्हणजे बबड्याचा लोक जे उद्धार करतायत ना ते. काय कमेंट्स आल्यात माहितीये? काय वाच एखादी. राहू दे रे. अगं वाच की. एकाने लिहिलंय बबड्याला डबड्यानं हाणलं पाहिजे. निशाचा मेसेज आलाय बबड्याची चूक दिसत नाही आसावरीला, सुनेची मात्र दिसते. उदयने लिहिलंय की बबड्यामुळे आम्हाला पण घरात शिव्या पडतात. अरे यार, या लोकांच्या प्रश्नांची आपल्याला उत्तर देता यायला पाहिजेत. त्यांच्या मनात जर संताप असेल तर कॅरेक्टर म्हणून आपली काही बाजू आहेच की. खरंय, म्हणजे कधीतरी मांडता यावी आपल्याला. आयडिया. नमस्कार. आताच आपण बघितलं की अगबाई सासूबाई मालिकेतल्या सोहम कुलकर्णी म्हणजे बबड्यावर लोकांचे किती आरोप आहेत आणि मालिकेच्या बाकी पात्रांना पण दर्शकांनी खूप प्रश्न विचारले. तर हे सर्व प्रश्न आपल्या लाडक्या दर्शकांतर्फे मी म्हणजे संजीवनी साठे या सगळ्या पात्रांना विचारणार आहे आणि त्याची उत्तरे मिळवण्याचा प्रयत्न करणार आहे. एकेका आरोपीला इथे बोलावलं जाईल आणि त्याला प्रश्नांची उत्तरे मागितली जातील आणि जर कोणी गुन्हेगार असेल तर त्याला शिक्षाही ठोठावण्यात येईल. हे माझं तुम्हा सगळ्यांना प्रॉमिस आहे. तर पहिला प्रश्न आसावरी ताई म्हणजे निवेदिता ताईसाठी. मी तिला कॉल लावते. हाय निवेदिता ताई. हाय, बोल ग संजीवनी, बोल. तू आता इथे दर्शकांच्या प्रश्नांची उत्तरं द्यायला आलेली आहेस आणि ते प्रश्न मी तुला विचारणार आहे. बापरे. एका दर्शकाने लिहिलंय की तुम्ही बबड्याच्या बाबतीत एवढ्या हळव्या का होता. तो कसा वागतोय हे दिसत असून त्याला घराबाहेर हाकलून का नाही देत. मला माहितीये बबड्या कोणालाच आवडत नाही. बबड्याचा सगळ्यांना राग येतो त्याच्या वागणुकीचा. आपण ह्या व्यक्तिरेखा दाखवल्यात आणि ह्या व्यक्तिरेखेमध्ये आसावरीची जी व्यक्तिरेखा आहे, बाकी आसावरी सगळी सर्व गुण संपन्न आहे. अतिशय सगळ्यांना सांभाळून घेणारी, सगळ्याच बाबतीत आदर्श आहे. पण आसावरीचा फक्त एकच वीकनेस आहे आणि तो म्हणजे तिचा मुलगा. तिचं तिच्या मुलावरती आंधळं प्रेम आहे.
खरं तर प्रेक्षकांना असं दिसतं की जेव्हा आसावरी म्हणते की मी बबड्याशिवाय जेवणार नाही, तेव्हा बबड्या बाहेर जाऊन कुठेतरी काहीतरी खातोय किंवा कसा वागतोय, आसावरीला ते दिसत नाही ना. प्रेक्षकांना ओव्हरऑल बबड्याच्या मनातलं पण ऐकू येत असतं, पण आसावरीला ते ऐकू येत नाहीये ना. आसावरी समोर बबड्या आपली फक्त चांगलीच बाजू दाखवतो. तो बाहेरून खाऊ झाला तरी तो घरी येऊन जेव्हा आईला म्हणतो आई मला भूक लागली, तर तिला वाटतं आई ग बिचारा माझं मूल भूकेजलंय म्हणून. कुठलीच आई ठरवून मुलांवरती वाईट संस्कार करत नाही. प्रत्येक आईला असं वाटत असतं की आपल्या मुलांनी आदर्श बनावं, खूप कोणीतरी छान मोठं बनावं, सगळ्यांनी त्याचं गुणगान गावं. तसं आसावरीलाही वाटतं तिच्या बबड्याबद्दल. काय आहे ना, जेव्हा आपण एखादी व्यक्तिरेखा बघत असतो किंवा एखादी सिरियल म्हणा किंवा नाटक म्हणा किंवा सिनेमा बघत असतो, त्याच्यातनं कधी कधी काय घ्यावं हे जसं आपल्याला कळतं, तसं कधी कधी काय घेऊ नये हे सुद्धा आपल्याला कळतं. म्हणजे बबड्यासारखं दुसऱ्या कोणी वागू नये किंवा आसावरी इतके मुलाचे लाड करू नये, हेच त्याच्यात प्रेक्षकांनी शिकलं पाहिजे आणि घेतलं पाहिजे असं मला वाटतं. आणि जसं मी सुरुवातीला म्हटलं तसं काय करणार, आसावरीचं तिच्या मुलावरती आंधळं प्रेम आहे आणि ते खरोखरच आंधळं आहे. मला माहितीये कधीतरी ते डोळस होईल. शेवटी परमेश्वराला सुद्धा शासन करण्यासाठी 100 अपराधाची वाट पाहावी लागली. तसं होणार आहे कधीतरी. आसावरीला कधीतरी कळणार आहे की नाही, तिने एवढे लाड तिच्या मुलाचे करता कामा नयेत, किंवा आपल्याला ती गोष्ट माहितीये ना, मुलांनी आईचा कान सावला ती, तसं आसावरीच्या बाबतीत कधीतरी घडणार आहे असं मला वाटतंय. पण असं म्हणणं सुद्धा खूप सोपं असतं ना दुसऱ्यांना, की अरे हे असं करायला पाहिजे त्या बाईने, तर तसं करायला पाहिजे त्या बाईने, तिच्या मुलाला असं शासन केलं पाहिजे, मुलीला असं केलं पाहिजे. पण तेव्हा खरंच ती गोष्ट तुमच्या घरात घडते, तेव्हा खरंच कुठली आई मुलाला टाकून देते? शक्य आहे ते? मला नाही वाटत. वा, ए माझ्या सोनिया, आपण काय म्हणूया तुला? मी बबड्या म्हणू का? ए बबड्या, ए बबड्या, ए बबड्या. आई अरे ए बबड्या, आता अभ्यास करायचा ना? हो, अभ्यास झाला की तुझी आवडती पुरी भाजी खायची आहे ना? वाव, पुरी भाजी. आई, यू आर द बेस्ट. माझा बबड्या ग. बबड्या, सोहम कुठे गेला असेल हो? त्याला राग आला होता ना, रागात गेलाय ना. राग शांत झाला की येईल. नाही यायचा. मला माहिती आहे ना त्याचा स्वभाव, त्याची सवय. लहानपणी ना असाच रागवायचा माझ्यावर, तर रुसून बसायचा कुठेतरी जाऊन. मग मी सगळीकडे शोधत बसायचे त्याला. सापडला ना की खूप समजवावं लागायचं त्याला, त्याच्या कलांनी घ्यावं लागायचं. तेव्हा कुठे त्याचं डोकं शांत व्हायचं. तर आपला पुढचा प्रश्न आहे शुभ्रासाठी. मी तेजस्वी प्रधानला इथे यायची विनंती करते. बबड्या चुकीचा वागतोय, पण तुझ्यासाठी काही प्रश्न आहे. ओके, विचारा. शुभ्राने बबड्याशी लग्न का केलं? मला नाही जाणून घ्यायचंय. मला लोकांच्या आयुष्यात ढवळाढवळ करायला मुळीच आवडत नाही. हा प्रश्न ऑडियन्स कडून आलाय की शुभ्रा एवढी हुशार आहे, स्मार्ट आहे, तिने बबड्यासारख्या मुलाशी लग्न का केलं? उत्तर देण्याआधी मी तुला थोडंसं करेक्ट करते. शुभ्राने बबड्याशी नाही, सोहमशी लग्न केलं होतं. आणि येस, आता जर प्रश्नाचं उत्तर द्यायचं असेल तर एका शब्दात मला सांगायला आवडेल की प्रेम. शुभ्रा या पात्राचं सोहम कुलकर्णी या पात्रावर अगदी पहिल्यापासून प्रेम होतं, ते आजही आहे. आणि प्रेम हे काही वाव आहे, ह्याच्यात छान गुण आहेत, मग आपण ह्याच्यावर प्रेम करूया असं नाही केलं जात, ते होतं. त्यामुळे बबड्याचा आळशीपणा म्हणू नका, बबड्याचं लाडावलेलं असणं म्हणू नका, त्याचं त्याच्या आईबरोबरचं बॉन्डिंग, या सगळ्या गोष्टींची तिला कल्पना होती. त्यामुळे शुभ्राने त्याच्या गुण आणि दोषांसकट त्याच्यावर प्रेम केलं. पण जोवर त्याच्या या दुर्गुणांचा कुणालाही त्रास होत नव्हता आणि त्याच्यामुळे कुणाचंही नुकसान होत नव्हतं तोवर. पण जेव्हा आईंना, अभिजित राजेंना शुभ्राला स्वतःला त्याचा त्रास व्हायला लागला आणि सगळ्यात जास्त सोहमचं स्वतःचं त्याच्यामुळे नुकसान व्हायला लागलं, तेव्हा बाकी शुभ्राचं पात्र हे त्याला समजवायला लागलं, त्याच्याशी बोलायला लागलं वेगवेगळ्या विषयांवर. त्यातूनच त्यांचे पुढे वाद व्हायला लागले. आणि आता तुम्ही म्हणाल की सध्याच्या पिरियडमध्ये जे वाद दिसतात म्हणजे या दोघांचं प्रेम संपलंय का एकमेकांवर, तर शुभ्रा प्रेम करत नाही का? तर तसं नाहीये. तिचं प्रेम आजही आहे सोहमवर. प्रेम अंधळं नसतं. मला विचाराल तर प्रेम जास्त समजूतदार असतं. ते समजून घेतं
आणि प्रेमात जसे मॅच्युअर व्हायला लागतो आपण ॲज अ कपल, तेव्हा तुम्ही समोरच्याला समजवायला सुद्धा लागता. आणि ह्याच प्रेमाची आणखी एक बाजू काय असते की तुम्ही जेव्हा आणखी पुढे जाता त्या नात्यात, ते नातं आणखी ग्रो व्हायला लागतं, आणखी बहरायला लागतं, तसं तुमचा एकमेकांवर हक्क येतो आणि त्या हक्कातून तुम्ही समजही द्यायला लागता आपल्या जोडीदाराला. सो शुभ्रा सध्या त्याच फेजमध्ये आहे. मला वाटतं तिचं प्रेम नाही संपलंय, पण येस त्या प्रेमाचं स्वरूप थोडं बदललंय आणि त्याच हक्काने तिची समज देणं आहे ते आहे. सो प्रेम हे शाश्वत आहे. या दर्शकांनी पुढेही काय लिहिलंय, कन्फेशन्स म्हणा हवं तर, की मला शुभ्रासारखी बायको व्हावी होती. तुम्ही तुमच्यासारखी एखादी मुलगी, एखादी शुभ्रा सुचवा. मी कशी सुचवू आता, पण हा शुभ्रासारखी, या शुभ्रा या पात्रासारखी जर बायको हवी असेल हे म्हणणाऱ्याचंही मला कौतुक वाटतंय खरंच. कारण आजच्या जगात मला वाटतं खूप मुली ह्या शुभ्रासारख्या आहेत, म्हणजेच प्रॅक्टिकल आहेत, स्वाभिमानी आहेत, स्वावलंबी आहेत, हुशार आहेत. आणि अशा मुलींना समाजाकडनं बरेचदा सांगितलं जातं की अगं तुला हे शोभणार नाही, तुला ते शोभणार नाही, पण ह्या कशाचीही तमा न बाळगता त्या खूप छान कॉन्फिडेंटली जगत असतात. आणि मला वाटतं सोहम सारख्या मुलाला सरळ करायची ताकदही त्या मुलींमध्ये असते. त्यामुळे मला खरं तर सांगायचंय हे जे कोणी विचारलंय त्या व्यक्तीला की धाडसी गोष्ट आहे. तुम्हाला जर का शुभ्रासारखी मुलगी चालणार असेल, डेअरिंग करायचंय तर प्लीज करा. डेफिनेटली तुमचं आयुष्य छान होणार आहे. मी शुभ्रा कामत, सोहमची मैत्रीण. बापाचं नाव सांगा, लाज वाटते. शुभ्रा अनिल आशा कामत. मी आणि सोहम कॉलेजमध्ये एकत्र होतो. आमची मैत्री झाली आणि आता आम्ही लग्न करायचं ठरवलंय. काय सोम्या, अरे काय बडबडते मुलगी, तोंड वर करून स्वतःच्या लग्नाचं बोलणी करायला लागले. कुलकर्ण्यांच्या घराचे दागिने होते ते, परंपरेने चालत आलेले, त्यात तुझ्या सासूच्या आठवणी होत्या, तो तू दागिना विकून टाकलास. आजोबा ऐका, तुम्ही चिडू नका बरं. आता तो कॅमेरा सोहमच्या बाबांची शेवटची आठवण होता, पण तरी तुम्ही तो विकायला निघाला आहातच ना. खरं सांगू का, मलाही कधीतरी वाटतं की आमच्या दोघांच्या नात्यातल्या सगळ्या गोष्टींची होळी करावी. पण काय करू, माझ्या भावना तितक्या कमकुवत नाहीयेत ना. आजपर्यंत जे जपलंय ते खूप मनापासून जपलंय, पण आता नाही. जे संपायला हवं ते संपलंच पाहिजे. हा माझा निर्णय आहे आणि आता मी हे मंगळसूत्र नाही घालू शकणार. गिरीश सर, तुमच्यासाठी तर खूप प्रश्न आहेत. अरे बापरे. अभिज किचन कुठे आहे? ओ, आम्हाला शेफ अभिजित राजेंच्या हातची एखादी डिश चाखायला मिळेल का? तुम्ही एवढे शांत कसे राहू शकता? अजिबात नाहीये. तुम्हाला बबड्याचा राग येत नाही का? आऊ. असे अनेक प्रश्न आहेत, पण सगळ्यात महत्वाचा प्रश्न, अभिजित राजेंनी आसावरीशी लग्न का केलं? लग्न करतं का कोणी? लग्न होतं. जसं खोकला होतो, गालगुंड होतो, तसं लग्न होतं. नाही, आता गमतीचा भाग. पण खरंच काही मला वाटतं ठरवून काहीच केलं नाही. झालं, होऊन गेलं, घडलं. योगायोगानं भेट झाली, मैत्रीत रूपांतर झालं, मैत्री वाढली आणि सगळं जुळून आलं. म्हणजे काव्यात्मक भाषेत बोलायचं झालं तर अभिजित सारख्या उत्साहाच्या झंझावाताला, वादळाला आसावरी सारख्या शांत किनाऱ्याची गरज होती. वाह. किंवा आसावरींनी अभिजित राजांच्या आयुष्यात येणं म्हणजे कडकडत्या उन्हानंतर मिळालेला चांदण्यांचा गारवा. वाह. पण एक गोष्ट तर मान्य करावं लागेल की अभिजित राजे आणि आसावरी या दोघांच्या स्वभावात अतिशय तफावत असून, दोन विरुद्ध टोकाचे स्वभाव असून सुद्धा दोघं एकमेकांना कॉम्प्लिमेंट करतात, एकमेकांना समजून घेतात, एकमेकांचं ऐकतात. याचाच अर्थ त्यांच्या नात्याची गाठ कुठेतरी ईश्वरानेच बांधलेली आहे. वा वा. आणि हे माझ्यासाठी. आता हे काय? ती जसं माझ्या नावाने मंगळसूत्र घालणार आहे ना, तसं मी तिच्या नावाने हे ब्रेसलेट घालणार आहे.
डोळ्यांवरी जाग होती जरी, काल डोळ्यांवरी स्वप्न आता नव्याने बघू लागलो. आसावरी बरी आहेस ना? श्वास होते जरी काल माझ्या उरी, आज आता नव्याने जगू लागलो. मला पण जरा बोलायचंय. पाटेकर जरा जागा द्या हो. हा म्हणजे अनेक प्रेक्षक मला नेहमी एक महत्वाचा प्रश्न विचारतात की आपले आजोबा म्हणजे माझे धरम जे आपल्याबरोबर आता काम करत नाहीत, पण तरीही प्रेक्षक त्यांना विसरलेले नाहीयेत. त्यांचं खरंच सुलभा काकूवर प्रेम आहे का? अरे वा 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 वा, अरे हा इंटरेस्टिंग प्रश्न आहे. हा प्रश्न कोणी विचारलाय? काय कुठे कुठे अहो विचारलं का? मी पाहिलंय. तू कसं काय करते? पाहिलंय म्हणून सांग ना. पाहिलंय मी. म्हणजे काकू हा तुमच्या मनातला प्रश्न दिसतोय. काहीतरीच काय तुम्ही आपलं. आहात तुम्ही? मला वाटलं गेलात. फिरत म्हणजे बेलो नाही आहे आहे. अय्या, धरमवीरूची जोडी इथे. तुम्ही कशाला आलात? काही हवंय का? हा, गरम गरम भजी. आत्ता आणते. तुम्हाला सुद्धा आवडतात ना? अय्या, टी शर्ट मध्ये किती हँडसम दिसताय. अगदी धर्मेंद्र. मला की नाही माहेरी हेमा म्हणायचे बरोबर, पण आज दत्ता मात्र खरंच धरम दिसतोय. हो ना, अगदी यमला पगला दिवाना. क्या चला, बात आहे. आपण हा प्रश्नांची उत्तरं मिळवण्याचा कार्यक्रम पुढे सुरू करूया. आणि सुलभा काकू, तुमच्या प्रश्नाचं उत्तर मी आजोबांना विचारून तुम्हाला नक्की सांगेन. संजीवनी ताई, माझ्या आजीला ना कमेंट टाईप करता येत नाही, तर तिने फोनच लावलाय. प्लीज एक प्रश्न विचार ना. बरं ऐका, आपला पुढचा प्रश्न आहे ना, तो एका आजीबाईंकडून आहे आणि त्यांना वयामुळे मेसेज टाईप करता येत नाहीये, तेव्हा त्यांनी डायरेक्ट कॉलच लावलाय. हा, आणि ती निलेशची आजी आहे. हॅलो, ऐकू येतोय का माझा आवाज? हॅलो आजी. बोला बोला. हा बोला बोला. लेका, तू अभिजित राजे ना? हा, मी अभिजित राजेच बोलतोय. बोला. तुला रोज बघते मी. अरे वा वा, थँक्यू आजी, थँक्यू. खूप बरं वाटलं. तुमचा प्रश्न काय आहे? मला तुम्हाला एकच प्रश्न आहे. तुमच्या सिरियलचा शेवट काय असणार आहे? का ग आजी, काय कंटाळलीस का आमच्या सिरियलला? नाही रे लेका, मला तुमची सिरियल खूप आवडते. अगदी रोज आवर्जून बघते. पण आजकाल तब्येत बरी नसते रे माझी. त्यात दिवस काय आहेत ते तुला माहीतच आहे. सिरियल संपायच्या आत वरून बोलवणं आलं तर अर्धवट राहून जाईल ना रे. मला कळणार नाही ना काय घडलं. जीव अडकलाय रे माझा तुमच्यात. काळजी वाटते रे त्या आसावरीची तुझी. तो बबड्या सुधारणार आहे का? शुभ्राच्या नशिबी सुखाचा संसार आहे का? मला सांग ना रे. आजी, तुझ्या या प्रेमाने भरून पावलो बघ आम्ही सगळे. हे बघ, तुला काही होणार नाही. आराम कर, लवकर लवकर बरी हो. आणि खूप जगायचंय तुला अजून. हा, तुमच्या सिरियल साठी जगावं लागेल आता. हा, मी आणि माझी नात, आम्हाला दोघींनाही तुमचं गाणं इतकं आवडतं. 4 वर्षांची आहे माझी नात, पण तुमचं गाणं लागलं की नाचायलाच लागते. मग आजी, उद्याचा भाग नक्की बघा. उद्याच्या भागात भरपूर गाणी आहेत. आणि तुम्ही सुद्धा उद्याचा अगबाई सासूबाईचा म्युझिकल एपिसोड बघायला विसरू नका.